सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणांचा वारसा लाभलेला आहे. आज आपण मकर संक्रांत या सणाबद्दल माहिती घेणार आहोत. मकर संक्रांत या सणाला पारंपरिक, सांस्कृतिक, खगोलशास्त्रीय अशा प्रकारचे महत्त्व आहे. तर मकर संक्रांत सणाचे महत्त्व व फायदे याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर संक्रांत भारतीय संस्कृतीत एक पवित्र सण आहे. संक्रांत हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा, पवित्र आणि आनंदाचा सण मानला जातो. हा सण सूर्याच्या गतीशी संबंधित असून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात. हा सण साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरी केला जातो. भारतात अनेक सण चंद्रावर आधारित असतात. मात्र संक्रांत हा सौर पंचांगावर आधारित असल्यामुळे त्याची तारीख दरवर्षी जवळजवळ एकसारखीच असते. 14 किंवा 15 तारीख या दिवशी मकर संक्रांत ही आलेली असते. हे आपल्याला माहीतच आहे. तर संक्रांत या शब्दाचा अर्थ काय याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर संक्रांत या शब्दाचा अर्थ एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारा सूर्याचा प्रवेश असा होतो. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रांत करतो, पण त्यातील मकर संक्रांत सर्वात विशेष मानली जाते. कारण या दिवसापासून सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो. उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तर दिशेकडे सरकू लागतो. त्यामुळे दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात आणि रात्र लहान होते. तर आत्ता पहा, दिवसभर इतका पटकन जातो आणि संध्याकाळ मोठी आहे. तर आता संक्रांतीपासून तसं न होता दिवस मोठा होणार आहे आणि रात्रही छोटी छोटी होत जाणार आहे. आता उत्तरायणाचे धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. ते असे आहे, तर हिंदू धर्मात उत्तरायणाला अत्यंत शुभ मानले जाते. महाभारतातील कथेनुसार भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच देहत्याग केला. कारण त्या काळात देहत्याग केल्यास मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच संक्रांत ही आत्मिक उन्नती, पुण्यसंचय आणि शुभकार्यासाठी महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच या महिन्यामध्ये अनेक पुण्याची कामे केली जाते. आणि त्याचप्रमाणे पहा, संक्रांत ही शेतीशी सुद्धा निगडीत आहे. आत्ता रब्बी पिकामध्ये हरभरा, गहू, ज्वारी असे अनेक पिकं घेतली जातात. त्या पिकांशी संबंधित सुद्धा संक्रांतीचे महत्त्व आहे. संक्रांत हा सण मुख्यतः शेतीशी निगडीत आहे. हा काळ रब्बी पिकांचा असून शेतकरी आपल्याला कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद साजरा करत असतात. नवीन पिकं, धान्य, ऊस, तीळ, ज्वारी, बाजरी यांचे महत्त्व या सणाला अधोरेखित आहे. कारण की शेतामध्ये ही सर्व पिके घेतली जातात, म्हणूनच त्यांना महत्त्व आहे. म्हणूनच संक्रांत हा कृतज्ञतेचा सण मानला जातो. निसर्ग, सूर्यदेव आणि पृथ्वी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. या सणामध्ये निसर्गाला सर्वतो महत्त्व दिलेले आहे. त्याचप्रमाणे सूर्यदेव, पृथ्वी ह्या सर्व खगोलशास्त्रीय ग्रहांना सुद्धा महत्त्व दिलेले आहे. त्याचप्रमाणे आता पहा, शेतात पिकणारे तीळ, या तिळाचे महत्त्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. तिळगुळाचे महत्त्व. संक्रांत म्हटले की सर्वप्रथम आठवते ते तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश संक्रांत सणाचा आत्मा आहे. तिळगुळ आणि हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीराला पौष्टिक व उष्णता देणारे असल्यामुळे हिवाळ्यात त्यांचे सेवन उपयुक्त ठरते. तीळ म्हणजे स्नेह, एकोप्याचे प्रतीक, तर गूळ म्हणजे गोडवा, प्रेम आणि मधुर संबंधांचे प्रतीक. समाजातील कटुता विसरून प्रेम, स्नेह आणि सलोखा वाढवण्याचा हा सण आहे. एकमेकांमधील गैरसमज, दुरावा मिटवण्यासाठी हा सण एकदम उत्कृष्ट भूमिका निभावतो. म्हणूनच ह्या सणाला एकमेकांना न बोलणारे सुद्धा तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतात. तर आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत संक्रांत व महिलांची परंपरा.
ज्याप्रमाणे शेतामध्ये संक्रांतीला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे ह्या संक्रांतीचे महिलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात पहा, संक्रांतीला महिलांना हळदी-कुंकवाचा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा असतो. महिलांना वाण देणे, ओटी भरणे, सौभाग्याच्या वस्तू देणे या प्रथा आहेत. वाणामध्ये तीळ, गूळ, सुगड्यांची भांडी, कापड, फळे असे वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात. ही परंपरा स्त्री सौभाग्य, समृद्धी आणि सामाजिक एकोपा दर्शवते आणि यातून एकमेकांना गरजेच्या वस्तूंचे वाटपसुद्धा केले जाते. त्याच्यानंतर सुगड्यांची परंपरा. महाराष्ट्रात संक्रांतीला सुगड्यांची भांडी वापरली जातात. सुगडे म्हणजे मातीची लहान भांडी, ज्यात तीळ, गूळ, बोरे, चिंच, हरभरे असे शेतातले पदार्थ ठेवलेले असतात. ही भांडी देवाला अर्पण करून मग वाटली जातात. सुगड्यांची परंपरा पर्यावरणपूरक व पारंपरिक आहे. आत्ताच्या काळामध्ये स्टील, ॲल्युमिनियम अशा वस्तूंचा वापर केलेला आहे. परंतु आत्ता जास्त करून आपण निसर्गाला पूरक असे मातीचे भांडे वापरणे सुद्धा गरजेचे आहे. ते यातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर आता नवीन असलेला पतंगोत्सव. संक्रांत सणाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे पतंगोत्सव. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारतात पतंग उडवण्याची परंपरा आहे. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश भरून जाते. पतंग उडवणे म्हणजे आनंद, स्वातंत्र्य आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. गुजरातमध्ये संक्रांत मोठ्या प्रमाणावर साजरी होते आणि आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन केले जातात. भारतातील विविध रूपे, जसे आपल्या महाराष्ट्रात तिळगुळ, एकमेकांना स्त्रियांमध्ये सौभाग्याचे अलंकार देऊन संक्रांत साजरी केली जाते. त्याचप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यात हा सण खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. संक्रांत सण भारतात वेगवेगळ्या नावांनी सुद्धा म्हणला जातो. तर पहा, आपल्या महाराष्ट्रात आपण मकर संक्रांत म्हणतो. तर गुजरात राज्यामध्ये त्याला उत्तरायण ह्या नावाने ओळखलं जातं. तमिळनाडूमध्ये त्याला पोंगल म्हणलं जातं. तसंच आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये या सणाला संक्रांती असं म्हणतात. पंजाबमध्ये लोहडी या नावाने ओळखला जातो. आसाम राज्यात माघ बिहू या नावाने ओळखला जातो. कर्नाटकामध्ये मकर संक्रांतीच म्हटलं जातं. ह्या सणाची जरी नावं वेगवेगळी असली तरी सूर्यपूजा, कृतज्ञता आणि आनंद हा भाव सर्वत्र समान आहे. त्याचप्रमाणे बघा, ह्या सणाला धार्मिक विधी व स्नानसुद्धा केले जाते. ज्याप्रमाणे आपण संक्रांतीला शेतामध्ये त्याचप्रमाणे खगोलशास्त्रीय महत्त्व दिलेले आहे, त्याचप्रमाणे ह्याला धार्मिकसुद्धा महत्त्व दिलेले आहे. संक्रांतीला पवित्र स्नानाला फार महत्त्व आहे. गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा नद्यांमध्ये स्नान केल्यास पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. स्नानानंतर सूर्यदेवाची पूजा, दानधर्म केला जातो. विशेषतः तीळदान हे संक्रांतीचे महत्त्वाचे दान मानले जाते. तसेच संक्रांतीमुळे आपल्याला सामाजिक संदेशसुद्धा मिळतो. संक्रांत सण आपल्याला अनेक संदेश देतो. कटुता सोडून गोडवा स्वीकारा, नात्यांमध्ये स्नेह ठेवा, निसर्गाबद्दल कृतज्ञ राहा, एकोपाने व प्रेमाने राहा. हा सण सामाजिक सलोखा, एकमेकांबद्दल प्रेमाची भावना, आपुलकी आणि मानवतेची शिकवण देतो आणि ही मूल्य रुजवण्यासाठी अशा सणांचे आपल्याला महत्त्व माहीत असणे गरजेचे आहे. संक्रांत हा सण इतर सणापेक्षा खूप वेगळा आहे. या सणाला शेती, निसर्ग आणि खगोलशास्त्र या तिन्ही कारणांनी एकत्रित मिळून साजरी करणारा हा सण आहे. आधुनिक काळातील जरी संक्रांत आजच्या आधुनिक जीवनातही संक्रांत सणाचे महत्त्व टिकून ठेवण्यास सांगते. कितीही जग पुढं गेले असले तरी पारंपरिक संस्कृती यांचे गरजेचे महत्त्व आपल्याला कळले पाहिजे. जरी आपली जीवनशैली बदललेली असली तरी तिळगुळ वाटायला विसरायचं नाही.
एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी विसरायचं नाही. एकत्र येणे या परंपराही विसरायच्या नाही. त्या अजूनही जिवंत आहेत आणि जिवंतच ठेवायच्यात. सोशल मीडियावरूनही लोक शुभेच्छा देत असले तरीसुद्धा सणाचा मूळ हेतू हा आहे की मनातील गोडवा वाढवायचा आहे आणि तोच गोडवा एकमेकांमध्ये रुजवायचा आहे. हाच या सणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे या सणाचा निष्कर्ष आहे की संक्रांत हा केवळ सण नसून तो एक संस्कृती, श्रद्धा, निसर्गपूजा आणि सामाजिक एकोप्याचा संगम आहे. सूर्याच्या उत्तरायण प्रवासाप्रमाणेच आपल्या जीवनातही प्रकाश, सकारात्मकता आणि उन्नती यावी, हा या सणाचा खरा संदेश आहे. तिळगुळाच्या गोडव्याप्रमाणेच आपले विचार आणि वर्तनही गोड राहो, हीच संक्रांत सणाची खरी शिकवण आहे. शेतात कष्ट करणारा शेतकरी सतत कामात असतो. त्याला आनंद व्यक्त करण्यासाठी हा सण खूप अनमोल वाटतो. कारण शेतात प्रत्येक उगवलेलं धान्य या सणामध्ये उपयोगात आणले जाते. गहू, ज्वारी, त्याचप्रमाणे शेतात येणारे बोर, वाटाण्याच्या शेंगा असा जो रानमेवा आहे, त्या सर्वांचा उपयोग सुगड्यांमध्ये पूजेसाठी केला जातो आणि हेच त्याला खूप महत्त्वाचे आहे. सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.